विरोधकांना निरस्तनाला बोट करणार. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत 10 पैकी आमचे 8 जागांवर दणदणीत खासदार दिल्लीच्या तख्तावर गेले. महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवला आणि महाराष्ट्राने दिल्लीच्या अदृश्य शक्तीला हेच सांगितलं की बाप आखिर बाप होता है. नाद कुणासोबतही करायचा, नाद कुणासोबतही करायचा, पण आमच्या साहेबांसोबत नाद करायचा नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. शेवटपर्यंत आवाज येऊ. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण? जरा मला शेवटपर्यंत आवाज आला पाहिजे. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण? महिलांकडनं, माझ्या माता भगिनींकडनं आवाज येते. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण? आणि जरा सर्वांनी आपली वज्रमूठ दिसू दे. सर्वांची दिसली पाहिजे सर्वांसाठी. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आज सारे सर सर तुमसे लगते, आज सारे सर सर तुमसे लगते. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. शेवटची 2 मिनिटं अत्यंत महत्वाची आहेत. तुमच्या सर्वांकडनं मला एक वचन हवंय. आमच्या साहेबांनी, आमच्या दैवतांनी वयाची 70 वर्ष जीवाचं रान केलं आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, या देशासाठी, आमच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी. कृषी मंत्री असताना 72,000 कोटींचं कर्ज माफ केलं. बळीराजाला माहिती. पण साहेबांनी कधीही माझा लाडका शेतकरी असं बॅनर लावलं नाही. लावलं का? आमच्या महिलांना 33% आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय आमच्या साहेबांचा होता. पण कधी बॅनर महिलांसाठी माझी लाडकी महिला, लाडकी बहीण लावले का? मला महिलांनी सांगा, लावले का? त्यामुळे लाडकी म्हणणं गरजेचं नाही. त्यामुळे साहेब प्रत्येकाच्या मनात आहेत, आपल्या सर्वांमध्ये आहेत.
या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं. त्यावेळी कोणीही आईचा लाल समोर आला नाही, पण साहेबांचं वाक्य होतं, सत्ता केली तरी 72, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी कधी तडजोड करणार नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारा आमचा नेता. या भ्रष्ट महाराष्ट्र सरकारमुळे, संबंध महागाईमुळे, बेरोजगारीमुळे, भ्रष्टाचारामुळे, कायदा सुव्यवस्थेमुळे ढासळलाय. या महाराष्ट्रात अंधार पसरलाय आणि या अंधारात फक्त एक प्रकाशाचा दिवा दिसतोय. त्या प्रकाश दिव्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार. शरदचंद्रजी पवार जरा सर्वांनी दोन्ही हात वर करा. आपल्या सर्वांनी आणि एक गगनभेदी घोषणा देत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.